नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. लाडकी बहीण योजनेसाठीच्या अटी शिथिल. योजनेसाठी डोमेसाइलची अट मागे, जन्मदाखला ग्राह्य धरणार. सरकारकडून 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ. लाडकी बहीण अर्जासाठी पैसे घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार, मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा. ज्यांना सख्खा भाऊ कळला नाही ते लाडकी बहीण योजनेवर बोलतात. विधानसभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. अमरावतीत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आर्थिक लूट. उत्पन्न दाखल्यासाठी तलाठ्यानं महिलांकडून 50-50 रुपये घेतले. तलाठ्यावर गुन्हा दाखल. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी महिलांची तहसील कार्यालयात गर्दी. गर्दीमुळे शहरातील तहसील चौकात वाहतूक कोंडी. वाहतूक पोलिसांकडून रस्त्याच्या कडेला बॅरिकेडिंग. चंद्रपुरात लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्र पूर्ततेसाठी महिलांची गर्दी उसळली. गर्दी हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मनुष्यबळात वाढ. सेतू केंद्रावरील गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती. 2 दिवसात लाडकी बहीण योजना बंद होणार. या अफवांमुळे गर्दी. योजना चांगली असली तरी त्यासाठी लागणारी कागदपत्र काढण्यासाठी महिलांची दमछाक होते. साताऱ्यातील कराडच्या महिलांनी व्यक्त केली भावना. लाडकी बहीण योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अजित पवार गटाकडून उपाययोजना. बारामतीतील शहर कार्यालयात योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी. सिन्नरमधील स्वाभिमानीच्या मेळाव्यात राजू शेट्टींचे 2 ठराव. 40 रुपयांच्या आत दुधाला 1 पैसाही कमी घेणार नाही, तर भेसळखोरांवर कारवाई करणार. तर मंत्र्यांना दुधाने अंघोळ घालू, राजू शेट्टींचं वक्तव्य. दुधाला 40 रुपये हमी भाव द्यावा, नाहीतर सोमवारपासून राज्यभर तीव्र आंदोलन. राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा. मुंबईचं दूध रोखण्याचाही निर्णय घेणार असल्याचा इशारा. संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान. तुकोबांच्या पालखीचं नयनरम्य दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून निघालेली निवृत्तीनाथांची दिंडी नगर शहरात दाखल. मोठ्या उत्साहात दिंडीचं आगमन. सासवडमधील पुरंदर महाविद्यालयात 3D रांगोळीचं भव्य प्रदर्शन. 1 जुलैपासून उद्यापर्यंत हे प्रदर्शन वारकऱ्यांना पाहता येणार आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज. तर जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. पुणे जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश. मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर आणि वेल्ह्यातील पर्यटन स्थळांवर बंदी. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदिया जिल्ह्यातील देवरीमध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसाने हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावला असला तरी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. गडचिरोली जिल्ह्यात 6 कोटी रुपयांचा धान घोटाळा. आदिवासी विकास महामंडळाच्या 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. 2022 आणि 2023 मध्ये घोटाळा. भंडाऱ्यातील धान घोटाळ्यात आमदाराच्या भावाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. 6 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. कृषी विभागाचे केंद्रीय पथक लासलगावात. कांदा लिलावाची माहिती घेत शेतकऱ्यांशी चर्चा केली. नाफेड, NCCFच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप. धुळ्याच्या साक्री तालुक्यात 75% पेरण्या पूर्ण, तर मक्याची सर्वाधिक लागवड केल्याची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत 46,000 क्विंटल कांद्याची आवक. दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान, ग्राहकांना मात्र फटका. राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर. 31,394 विद्यार्थी पात्र. जुलै आणि ऑगस्टमध्ये 10वी-12वीच्या फेरपरीक्षा होणार. या परीक्षांचं हॉल तिकीट आजपासून उपलब्ध होणार. नंदुरबारमध्ये व्हिलेज कोड अभावी 44 ग्रामपंचायतच्या विकास कामांना ब्रेक. जिल्हा प्रशासन दुर्लक्षपणामुळे थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा. नांदेडच्या भोकर उपविभागीय कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचं आंदोलन. प्रलंबित संचिका मार्ग लावून जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी. कोल्हापूरच्या दाभोळकर चौकात रिक्षा चालकांचं जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन. रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब कर रद्द करण्याची रिक्षा चालकांची मागणी. चंद्रपुरात जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेचं धरणे आंदोलन. राजपत्रित मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकाऱ्यांची पदोन्नती शिक्षकातून करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या साकोलीत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर.
अनधिकृतरित्या विक्री करणाऱ्यांवर नगर परिषदेची कारवाई, पोलिसांच्या सहकार्यानं अतिक्रमण हटवलं.